मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे लोकांना भेटण्याच्या विचाराने मन घाबरले तर हे उपाय करून पहा. काय ते बघूया. बदलत्या वातावरणात इतरांशी कसे वागावे हे कळत नाही का? जर असे असेल तर त्रस्त होऊ नका. वैद्यकीय भाषेत सोशल फोबिया समजली जाणारी ही मानसिक स्थिती असाध्य नाही. काय ते बघूया. तणावमुक्त राहण्याची कला शिका. काय ते बघूया. विशेषज्ञांच्या मते लोक काही किरकोळ ग्रंथींद्वारे इतरांमध्ये मिसळण्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकतात. यात सामान्य श्वसनक्रियेच्या अभ्यासातून तणावाच्या परिस्थितीत स्वतःला शांत आणि स्थिर राखण्याची कला शिकणे. काय ते बघूया. स्वाभिमान वाढवण्याच्या दिशेने काम करणे आणि सर्वांच्या नजरेत चांगले होऊन राहण्याची इच्छा सोडणे सामील आहे. व्हेरी गुड. सोशल फोबियाचा असा सामना करा. कसा बघूया. तणाव जाणवल्यास दीर्घ आणि खोल श्वास घ्या. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करा. यामुळे मेंदू नकारात्मक विचारापासून दूर जाईल व मनाला आराम मिळेल. अरे वा. नकारात्मक विचार तर्काधारित विचारात बदला. यामुळे आपण फक्त स्थितीत व्यवस्थित समजू शकणार नाही तर आपला स्वाभिमानही वाढेल. व्हेरी गुड. कोणत्याही भेटीच्या परिणामाबाबत विचार करू नका. त्याऐवजी त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. समोरचा आपल्याबाबत काय विचार करील व कसा वागेल याची चिंता करू नका. व्हेरी गुड. नेचर थेरपी खूपच उपयुक्त. विशेषज्ञ निसर्गाकडे आरोग्यदायक रूपात पाहतात. त्यांच्या मते नेचर थेरपी स्ट्रेस हार्मोन्स कार्टिसोलचा स्त्राव घटवत असते आणि फील गुड हार्मोनचे उत्पादन वाढवत असते. अरे वा. त्यामुळे लोक समाज निसर्गाशी जास्त जवळीक जाणवू शकतात. छान. व्हेरी गुड. सोशल मीडियात समाधान शोधू नका. काय ते बघा. सोशल फोबिया ने ग्रस्त लोकांनी फेसबुक, व्हॉट्सअपवर समाधान शोधण्यापासून दूर राहायला हवे. फोनवर गेम खेळणे, वेब सिरीज पाहणे वा चॅटिंग करणे ही हानिकारक असते. व्हर्च्युअल जगात व्यस्त राहिल्यामुळे आपण रिअल लाईफ पासून दूर जात राहाल. कॅफीन, सोडा, चॉकलेट आणि टाळा. आरोग्य विशेषज्ञांच्या मते चॉकलेट, सोडा आणि कॅफीनयुक्त खाद्यपदार्थाचे सेवन टाळावे. कारण हे पदार्थ अस्वस्थतेची जाणीव वाढवतात. एवढेच नव्हे तर रात्री किमान 8 ते 9 तास झोपावे. झोपेअभावी सोशल फोबियाची लक्षणे जास्त गंभीर होतात हे विसरू नये. बापरे. अशा वेळी निकोप जीवनशैलीचे पालन करावे आणि पुरेशी झोप घ्यावी. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.